भाऊ, महारत्नाच्या जागा ज्या पद्धतीनं बळकावल्या जात आहेत आणि त्यातल्या काही आरोपींना देखील सूट दिली जाते असं म्हटलं जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्या किंवा विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून असं कोणी म्हटलं जात असो, आहे. पारदर्शकता असली पाहिजे. नेता असो का लहान असो, कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे हे समजून सांगण्याची देशाला फार गरज आहे. तर सरकारनं तसं वागणं फार गरजेचं आहे. असं जर मोठ्या माणसांना वेगळा न्याय, लहान लोकांना वेगळा न्याय असं जर झालं तर मग नेपाळवाले वेळ लागत नाही. कायदा एकासाठी वेगळा आणि एकासाठी दुसरा असं होतं कामा नये. भाऊ, या प्रकरणात अंजली दमानी असं म्हणतात की अजित पवारांनी राजीनामा द्यावा आणि पार्थ पवारांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. तर त्यांना राजीनामा, माझं म्हणतं का ती नैतिकता आहे. माझ्यावर आरोप असेल तर मी ते नैतिकता घेऊन त्यांनी समोर येणं गरजेचं आहे. आणि बरेचदा राजकारणात असं होत आहे. काय हरकत नाही, अजितदादा 1 महिना घेऊन राजीनामा देऊन त्याचा मोकळा होऊन समोर यायला काय हरकत नाही. भाऊ, काय आधी हरकत आहे? आधी पक्ष चोरी, मत चोरी, नंतर जमीन चोरी केली जाते आणि नंतर मग मुख्यमंत्री समिती नेमतात आणि मग क्लीन चिट देतात, असं उद्धव ठाकरे जे म्हणतायत त्याच्याकडे कसं बघता? अगदी बरोबर आहे. काही देशामध्ये अशा गोष्टी घडू नये याची काळजी सरकारनं आपला आहे म्हणून तो वेगळेपणा दाखवू नये. मला वाटतंय उद्धव साहेबांना जे म्हटलं त्यात काही चुकीचं काही नाहीये.